सर्व अच्युत गोत्री बांधवांना माझा अर्थात धनंजय लोणारकरचा जाळीचा देव येथून दंडवत प्रणाम। 12 फेब्रुवारी 2025 रोजी श्री क्षेत्र जाळीच्या देवाची यात्रा आहे। रथ रात्री 8 वाजता निघणार आहे। चक्रवर्ती फाउंडेशन या संस्थेद्वारे गेल्या 6-7 वर्षापासून यात्रेच्या दिवशी दुपारच्या वेळेला भोजनाचा अन्नदानाचा कार्यक्रम सुरू असतो। याही वर्षी दिनांक 12 फेब्रुवारीला सकाळी 10 नंतर आपला हा भोजनाचा उपक्रम सुरू राहणार आहे, अन्नदानाचा सुरू राहणार आहे। अनेकांचे फोन आले की आम्ही यात कसं सहभागी होऊ शकतो। सहभागी वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकता। पहिलं तर तुम्ही जर जाळीच्या देवाला येणार आहात आणि यात्रेच्या दिवशी असाल तर 2-3 तास काढा आणि शरीराने सेवा करा, सहभागी व्हा। प्रत्यक्ष सेवा, तिथे वाढण्याची सेवा, पाणी वाटपाची सेवा असं करू शकता तुम्ही। सोबतच तुम्ही मी मागेही सांगितलं तसं आर्थिक सहभाग घेऊ शकता की तुम्ही आपल्या यथाशक्ती 100, 200, 500 जी काही आपली यथाशक्ती असेल तशी आर्थिक मदतीने घेऊ शकता। किंवा तुम्ही जर यात्रेला येणार असाल 11 तारखेला तर 11 तारखेला संध्याकाळपर्यंत तुम्ही धान्य स्वरूपात आणू शकता। ते धान्याचं स्वरूपही लक्षात घ्या। दरवर्षी आपला पुरी, बटाटा, भात आणि वरण असं राहायचा। यावर्षीचा मेनू आहे साबुदाणा खिचडी, जी पोटभर आहे। क्रियेचं स्वरूप साबुदाणा खिचडी, चहा, पाणी पाऊच किंवा पाणी बॉटल असं स्वरूप असणार आहे। तुम्ही येताना साबुदाणा आणू शकता। साबुदाण्यासाठी जे जे लागतं, शेंगदाणे असेल, तेल असेल, साबुदाणा असेल, तो आपल्या यथाशक्ती आणू शकता। पण तो 11 तारखेला संध्याकाळी 5-6 वाजेच्या आत आणायला हवा। अशाही पद्धतीने तुम्ही सहभाग घेऊ शकता। म्हणून पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही 3 प्रकारे या क्रियेत सहभागी होऊ शकता। आणि चौथा जो प्रकार आहे तो महत्त्वाचा आहे की तुम्ही जर या क्रियेत सहभागी होऊ शकत नसाल या 3 पद्धतीने, तर आपापल्या घरी राहून यात्रेच्या दिवशी सकाळी पहाटे 5 गाठ्या किंवा 11 गाठ्या स्मरण करा। देवा, या क्रियेत ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतलेला आहे, त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे, त्यांच्या सर्वांच्या क्रियेचा स्वीकार करा आणि मलाही पुढच्या वर्षी या क्रियेत सहभागी होण्याचं शरीराने, मनाने, धनाने योग येऊ द्या अशी प्रार्थना करू शकतो। म्हणून सर्वांना पुन्हा एकदा सांगेल, सर्वांनी या अन्नदान कार्यक्रमात सहभागी व्हा। आल्यानंतर भेटा आणि आल्यानंतर त्या अन्नदानाचा लाभही तुम्ही घ्या। प्रसाद म्हणून, महाप्रसाद म्हणून घ्या। दंडवत प्रणाम।